म्हणले द्याला. आणि संचालक किती आहेत एकूण बाहेर? 18 संचालक. मग या 18 जणांनी स्वतःच्या प्रॉपर्टी विकून पटपट लोकांचे पैसे दिले असते तर आम्हाला इथपर्यंत यायची गरज काय पडली असते. त्या दिवशी जाधव सर, केशवराव क्षीरसागर आणि आमच्या फडताई है ना, हे 4 जण माझ्याकडे आलते आणि त्यांनी मला या ठिकाणची व्यथा सांगितली. गोविंदजी माग का बसल्या हो? माग का? हा कार्यक्रम तर फार वेगळा आहे. ते फाडक्या बिडक्यावाले जाऊ दे, त्याने काय फरक पडत असतो. असे लय फाडक्यावाले बघितले आयुष्यामध्ये. 10-12 जणांनी यायचे आणि फडके दाखवायचे. का नवीन आहे का आम्हाला? आता 25 वर्ष आमदार आहे त्याच्यामुळं. आणि कोणाच्या बाबतीत फडके दाखवताय? अरे जे पहिलेच लुटले गेलेले आहेत त्यांना आधार देण्याचं काम तुम्ही करीनात म्हणून आम्ही इथं आलो. आणि मग तुम्हाला कनोळा होता तर आतापर्यंत ठेवीदार तुमच्याकडे ज्यावेळेस आले त्यावेळेस मला विचारून पैसे ठेवले होते का? असे उत्तर तुमच्या इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलेत म्हणून तर लोक आमच्यापर्यंत आलेत ना. आणि सचिन जो आहे पोरगा उबाळे राजसाहेब, अतिशय प्रामाणिकपणे काम करतो. हा बिचारा आमच्या आष्टीमध्ये येतो, पाटोद्यात येतो, शिरूरला येतो. आणि मी हे नम्रपणे सांगतो की निवडणुकीच्या कालावधीत मी हे कुठलंही आश्वासन दिलं नाही. मी 80,000 मतांनी निवडून आलोय, परंतु मी आश्वासन दिलं नव्हतं. मला त्यावेळेस म्हणत होते की निवडणुकीत आश्वासन द्या. मी म्हणलं मी निवडणुकीत आश्वासन देणार नाही. निवडणूक झाल्यावर मात्र या प्रश्नामध्ये मी लक्ष घालीन. जवळजवळ 5,000 कोटी रुपयाचा मराठवाड्यामधल्या 8 जिल्ह्यामध्ये 5,000 कोटी रुपयांचा हा प्रश्न आहे. जवळजवळ 16 लाख ठेवीदार याच्यामध्ये अडकलेले. म्हणजे त्यात तुमच्या 300 कोटीमध्ये नाही, 5,000 कोटीमध्ये 16 लाख ठेवीदार आहे. आणि त्यातला 1.25 लाखाच्या वरती 1.5 लाखाच्या आसपास ठेवीदार हा फक्त आणि फक्त बीड जिल्ह्याचा आहे. भारतदादा इथं बसलेत, नगराध्यक्ष आहेत ते वडवणीचे. तर 1.5 लाख ठेवीदार फक्त बीड जिल्ह्यातला आहे. आणि तुमच्या राजस्थानी पुरता विचार जर करायचा म्हणलं तर 300 कोटीपैकी 250 कोटी रुपये फक्त परळी तालुक्यातले आहेत. परळी तालुक्यातल्या लोकांचे याच्यामध्ये पैसे. आणि कर्ज वाटप सुद्धा 300 कोटी ते परळी तालुक्यातच आहे. परळीच्या बाहेर हा पैसा गेलेला नाही. मला वाटतं त्यातले 3-3 कोटी 2-2 कोटी उचललेलेच हे फडके दाखवायला आले आहेत. 3 कोटी कागद नाही, पत्तर नाही, जामीन नाही, कोणाची सुरक्षिततेसाठी जमिनीवर बोजा नाही. आणि 3 कोटी, हॅलो 3 कोटी देऊन टाका. हा भाजीपालाच आहे. 3 कोटी देऊन टाका, 2 कोटी देऊन टाका. अशा पद्धतीचे तुम्हाला सांगतो हे जे प्रकार या मतदारसंघामध्ये झाले, परळी तालुक्यामध्ये झाले, त्याचा हा फटका. आणि जवळपास 20,000 लोकांचे पैसे ह्याच्यामध्ये अडकलेले आहेत. 250 कोटी रुपयाला 20,000 काहीच नाही. म्हणजे प्रत्येक माणसाचे पैसे किती गुंतले? फार मोठे पैसे गुंतलेले आहेत. हे पैसे मिळाले पाहिजे. ठीक आहे, कोणी म्हणतं हा राज्याचा प्रश्न नाही, केंद्राचा प्रश्न आहे. परंतु जॉईंट रजिस्ट्रार राज्याचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्या गेलेला पाठीमागे एका कायद्यान्वये. त्याच्यानंतर राज्याचे सहकार मंत्री यांना भेटून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांच्या पुढे मी हा प्रश्न मांडला होता. तर अजितदादा म्हणले आपण या प्रश्नावरती बैठक लावू. परंतु ती बैठक लागली नाही. पुढं हे अधिवेशनाच्या नंतर त्यांनाही वेळ मिळाला नाही. मी 2-4 वेळा वेळ मागितली, मिळाली नाही. त्यांच्या अडचणीमुळे मिळाली.
परंतु मी या आठवड्यात नेमकं काय आहे की कॅबिनेट होईल का नाही मला माहिती नाही, पण जर कॅबिनेट जरी नाही झाली तरी महाशिवरात्रीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मी स्वतः अजितदादांकडे जाईन. ते म्हणालेले की आपल्याला बैठक लावू आणि एक संतोष देशमुख म्हणून हे आपल्याकडं उपसचिव आहे सहकार विभाग, त्यांच्याशी मी चर्चा केली या प्रश्नाच्या बाबतीत काय करावं लागेल. तर त्यांनी मला एक जंत्री दाखवली 1, 2, 3, 4 त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्त आणि सहकार मंत्री आणि ह्या सगळ्याची केंद्रीय रजिस्ट्रार बरोबर अगोदर बैठक लावावी लागेल. केंद्रीय रजिस्ट्रार साहेबांच्या बरोबर बैठक लावून हे आकडेवारी हे सगळं आणि काही बाबतीमध्ये MPDA लावावं लागेल. तुमच्या या केसमध्ये सुद्धा MPDA लावावं लागेल. MPDA लावला का यांच्या प्रॉपर्ट्या जप्त, 300 कोटीपैकी जेवढं 100 कोटीचे होते आणि 50 कोटीच्या प्रॉपर्टी होतील कुणाच्या काय होतील तेवढ्या जप्त करून त्याचा निलाव करून सगळ्यात अगोदर कोणाचे 5,000 आहेत, कोणाचे 10,000 आहेत, 25,000 आहेत, 30,000 आहेत, त्यांचे सगळ्यांचे अगोदर पैसे द्यायचे आणि बाकीचे पैसे शारदा चिट फंड घोटाळा झाला होता बघा पश्चिम बंगालमध्ये, त्याचा सुद्धा मार्ग काढला गेला होता. तशी आपली रक्कम 5,000 कोटी रुपयापर्यंतची आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात छोटा ठेवीदार जो आहे त्याचे पैसे दिले पाहिजेत, कारण हे ठेवीमध्ये पैसे अडकल्यामुळं मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही. मुलीचं वाढतं वय थांबवता येत नाही, तिचं लग्न वेळेवर करावं लागतं. मुलींचे लग्न अडचणीत आले, अनेकांचे घर बांधकामाचं स्वप्न अधुरं झालंय. माझ्या लेकराबाळांचं शिक्षण कसं होईल हा प्रश्न त्यांच्या पुढं आव असून उभा राहिलेला आहे. म्हणून या बाबीमध्ये मार्ग काढण्यासाठी आणि ती तुमची राजस्थानी मल्टीस्टेट जिजाऊ महासाहेब, त्याच्यानंतर साईराम, शुभ कल्याण हा हो ते अजून बी जेलातच आहेत. हो होय होय. त्याच्यानंतर ज्ञानराधा, तर 3,700 जे 5,000 कोटी आहेत त्यातले 3,700 कोटी तर एकट्या ज्ञानराधामध्ये आणि 1,300 कोटी बाकी सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये. 1,300 कोटीपैकी 300 कोटीचा वाटा आपला आहे. त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मार्ग काढावा लागेल. राज्य सरकार, केंद्र सरकार, मी लगेच निघेल असा मी काही थातुरमातुर शब्द तुम्हाला देणार नाही, परंतु ह्याच्यातला मार्ग काढावाच लागेल. कारण शेतकरी म्हणजे लोकांची, छोटा व्यापारी असेल, आमचे रिटायरमेंटचे रिटायर लोक याच्यामध्ये जास्त येतात. त्याचं कारण असं आहे की 2% किंवा 3% जर लालच दाखवलं तर मग आमचे ज्येष्ठ नागरिक म्हणतात पटापटा इकडं चला, कारण महिन्याला माल जरा जास्त मिळतोय. अशा पद्धतीचे आशेवर लोकांनी राजस्थानी मल्टीस्टेटमध्ये पैसे ठेवले, तेव्हा या सगळ्या लोकांचे पैसे कसे मिळतील, याला कसा मार्ग काढायचा हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत आपण जाऊ. सचिन फार चांगला पोरगा आहे, जाधव सर इथं आहे, केशव आहे. केशव चांगला निर्भीड आहे आमचा केशव, न घाबरणारा केशव आहे जरा बरं का. आणि घाबरायचं काय कोणाला, एवढे लोक आले, हे काय कमी लोक आले. हे फडके दाखवणाऱ्यांना म्हणावं इथे येऊन बघा लोक किती बस, तुमचेच परळीचे लोक आहेत. अरे बाबा हो, हे काही योग्य नाही. राजस्थानीचा 23% इंटरेस्ट दाखवला होता का. बाबो 23%, 13%. 13% ठीक आहे. यांनी मला दाखवलं 22.50%. नाही, वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं असेल. जो अंदर से ज्यादा रखता है उसको ज्यादा बोला होगा असं आहे.
म्हणजे प्रलोभन काय दाखवावं. 13% ऐकलं, 14% ऐकलं, 16% ऐकलं, पण 22.5% म्हणजे 22.50% पहिल्यांदा ऐकतोय. हे असले आश्वासनं दिली आणि विनाकारण पैसे ह्या लोकांनी बुडवली. अरे माझ्यासारख्या माणसाला कोणाचे 10,000 रुपये जर अंगावर असले तर तुम्हाला सांगतो रात्रभर झोप येत नाही. याचे 10,000 कवा देऊन टाकेन असं वाटतं. मी सुद्धा 5च्या टर्मचा, माझा तालुका दूध संघ आहे, जवळजवळ 1.5 लाख लिटर दूध आहे. 3, 5 आणि 23, 3, 13 आणि 23 या 3 तारखेला आम्ही पेमेंट करतो शेतकऱ्यांना. पेमेंट ठेवत नाही. 3ची 4 जरी झाली तरी रात्रभर झोप येत नाही. अरे बापरे, शेतकऱ्यांचं पेमेंट आपण केलं नाही, कसं काय पेमेंट नाही झालं. 4 तारखेला झालंच पाहिजे. इतक्या व्यवहारामध्ये चोख राहावं लागतं. तसं इथले जे आता ते राष्ट्रवादी काँग्रेसचेच पदाधिकारी 17-18 संचालक सुद्धा मला वाटतं त्यांचेच असतील. तर त्या संचालकांनी सुद्धा एखादी बादली भर पाणी आणावं आणि बुडबुडा बंद होऊस तर वर काढूच नाही. तुम्ही कशाला लोकांचे पैसे घेतले. बादली भरत नाही, पाहून बादली आणायची, फुल सुद्धा नको. पाहून बादली घ्यावा आणि पूर्ण बुडवावा आणि जेव्हा बुडबुडा बंद होईल तेव्हा मुंडकं वर काढावं. पैसे मागायला गेले तरी बी लपून बसतात, छपून बसतात. अरे काय तुमच्या जिंदगानी, कशासाठी तुम्ही हे केलं. आणि बीड जिल्ह्याच्याच वाट्याला हे का नेमकं, तर ह्याचा लढा उभा राहावा लागेल. आपण लढा देऊ, कुठल्याही पातळीवर लढू. राज्य सरकार, केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्यंत जाऊ आणि काहीही करून लोकांचे पैसे कसे प्राप्त होतील. तुम्ही फक्त जाधव साहेब एक काम करा, MPDAचा प्रस्ताव लवकर पाठवा. आपले राज्याचे मुख्यमंत्री असं खतरनाक आहे, MPDA गेला की वाजूनच टाकते. त्या बीडच्या वाजवले ना, माझ्याच पत्रावर वाजवलं, माझ्याच पत्रावर MPDA लगेच. आणि त्यांच्या पुढच्या प्रॉपर्टी विकणार होते ते लगेच स्टॉप केल्या. हे जेवढे बी डायरेक्टर आहेत, ह्यांचे नातेवाईक, ह्यांचे गोतेवाईक सगळ्यांचं गोळा करा काय काय आहेत आणि लगेच MPDAचा प्रस्ताव तिकडे पाठवू आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून त्याच्यावर सही घेऊ. म्हणजे यांच्या प्रॉपर्ट्या आधी सीज करून टाकू. प्रॉपर्ट्या सीज केल्या, धंदे पाणी बंद झाले की मग ह्यांना म्हणतील का लोकांचे पैसे द्यावे लागतात. तर वेळ प्रसंगी आपण केंद्र सरकारपर्यंत जाऊ, योग्य तो मार्ग काढू आणि या ठेवीदारांना दिलासा देऊ, एवढंच विनम्रपणे या ठिकाणी सांगतो. आणि एवढ्या अडचणीत सुद्धा अचानकपणे, कारण मी रात्री 10 वाजता सांगितलं जवळ है ना, रात्री 10ला फोन केला, नंतर त्यांनी सचिनला केला असेल. मी सचिन या मुलाचं खरोखरच कौतुक करतो. त्याचं वय फार लहान आहे, ते काय फार मोठ्या वयात यायचं नाही, परंतु पीडितांचं, दुःखितांचं हे जे काम त्याने हाती घेतलंय त्याला 100% यश कसं मिळेल यासाठी मी त्याच्याबरोबर उभा राहील आणि तुमच्या सगळ्यांच्या बरोबर उभा राहील, एवढंच नम्रपणे सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.